नमस्कार. मी शौनक श्रीकांत सहस्रबुद्धे. आत्ता महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य आणि महापालिका निवडणुका येत आहेत. तर एक नवमतदार म्हणून मला पडलेले प्रश्न मी माझे आजोबा म्हणजे सुहास सिद्धेश्वर सहस्रबुद्धे यांना विचारण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचे विचार जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय, ज्याच्याने एक मी नवमतदार म्हणून मला माझ्या ज्ञानात भर पडेल. तर सुरुवातीला मला असा प्रश्न आहे की आत्ता सुरुवातीला तर सगळ्यात आधी जय महाराष्ट्र. आधी आत्ता सध्याच्या महापालिका निवडणुकांकडे तुम्ही आपण कसे पाहता आणि निवडणुका आपल्या या भागासाठी किंवा राज्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत असं वाटतं तुम्हाला? लोकशाहीमध्ये निवडणुका हा आत्मा आहे. जेव्हा ग्राम पातळीवर मग राज्य पातळीवर किंवा शहर पातळीवर व राज्य पातळीवर आणि मग केंद्रीय सरकार म्हणजे संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करणारे खासदार मंडळी आहेत, यांच्या वाटचालीला पोषक असं ठरणाऱ्या गोष्टी या शहरी ठिकाणातनं किंवा ग्रामपंचायतीसारख्या संस्थातनं निर्णया योजना राबवल्या जातात. यातला उद्देश हाच आहे की सामान्याच्या सामान्य माणसाला त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, याचे जे पुरवठा यंत्रणा जी आहे ती व्यवस्थित कार्य करते की नाही याच्यावर, आणि ते करत असताना त्याच्याबद्दल जे काही बदल असतील किंवा सूचना असतील त्या देण्याचं कार्य हे ग्राम पातळीपासून राज्य पातळीवरचे ग्रामसेवकापासून नगरसेवक यांच्याकडनं ती अपेक्षित असतं. कारण म्हणजे आत्ता फक्त मध्ये असं बोलतो की लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत आत्ता मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जेवढा प्रचार सभा झाल्या नाही तेवढ्या प्रचार सभा आत्ता फक्त नगरसेवक किंवा नगराध्यक्ष किंवा महापौर निवडणुकीसाठी एवढ्या होत आहेत. तर इतका महत्त्वाच्या आहेत का या निवडणुका? याचं कारण असं आहे की आपला भारत देश हा खरा म्हणजे शहरी देश असा ओळखला जात नाही, आणि खेडेगावामध्ये राजकारण काय चालतं याच्यावर ते सगळं अवलंबून असतं. पूर्वीच्या काळी ग्रामपंचायतीचे जे सरपंच असायचे ते एकसूत्री कारभार करून राज्याचा त्या शहराचा किंवा त्या गावाचा वाटचाल चालायची. प्रश्न असा झाला की ज्या ह्याच्यामध्ये त्यांना आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करावी लागणारी जी यंत्रणा आहे ती त्यांच्यापेक्षा वरिष्ठ लोक म्हणजे आमदार आहेत, खासदार आहेत, तर यांच्याशी ताळमेळ जमवण्यासाठी हा सगळा उपक्रम राबवला जातो. आता या ह्याच्यामध्ये राज्य पातळीवरच्या गोष्टी आपण सोडून देऊया. ग्रामीण भागामध्ये आजच्या घडीला अनेक गोष्टींना खेड्यात राहणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागतो. आता खरं तुला कल्पना असेल की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा खेडेगावातच राहणारा असल्या कारणाने शेतीचा व्यवसाय त्यांनी तिथे सांभाळलेला आहे. नंतर थोडंसं सुधारणावाद आल्यानंतर लोकांना शहराकडे धाव घ्यावीशी वाटते. आजच्या घडीला शेतकरी हा जो खेडूत म्हणून म्हटला जातो त्याच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्याला जेवढी ज्या पद्धतीने मदत करता येईल ती मदत करण्याची कल्पना डोक्यात ठेवून ग्रामसेवकापासून इतर सर्व सेवकांना त्यांच्या क्षेत्रात त्यांनी कसं काम करायचं याच्या बाबतीतल्या विधिवत सूचना दिल्या जातात आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी करणं अपेक्षित असतं. त्याप्रमाणे या निवडणुका होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की खेडं हे आपल्या देशाचा आत्मा आहे आणि तिथे सुव्यवस्था होणं ही तेवढीच गरजेची आणि निकडीची गोष्ट आहे. मागच्या वेळेसही निवडणुका झाल्या असतील, नगरसेवक निवडून आले असतील, नगराध्यक्ष निवडून आले असतील. तर मागच्या वेळेस जे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष निवडून आले तुमच्या दृष्टीने त्यांनी काही कामं केली का? आणि जरी केली असतील ती त्या कामांवर तुम्ही वैयक्तिकरित्या खुश आहात का? म्हणजे आता काही मूलभूत प्रश्न आहेत मराठवाड्यातले किंवा राज्यातले, तर त्याच्यावर तुमचं मत का? म्हणजे त्याच्यावर तुम्ही किती संतुष्ट आहात?
अशा जनतेसमोर आणल्या जातात. आणि मगाशी तू जो एक विचार केलास, मांडलास की बुवा फार निवडणुकांच्या ह्या घाईगडबडीत फार मोठ्या प्रचार सभा होत आहेत, तर जो जो उमेदवार जर ज्यांनी आधी काम केलं असेल तर तो आपल्या कामाची जंत्री देतो. मी हे केलं, मी हे केलंय, आणि त्याचबरोबर येणाऱ्या भविष्य काळात तो काय करणार आहे हेही तो सांगत असतो की मला हे करायचंय, तुमचं सहकार्य पाहिजे. थोडक्यात लोकांमध्ये जनजागृती करणं हा या प्रचाराचा हेतू असतो. आत्ता मागच्या वर्षी वर्षी म्हणण्यापेक्षा गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन झालं नागपूरमध्ये. होय. आणि त्यात अनेक प्रलंबित मागण्या केल्या गेल्या. म्हणजे आता एक फारच ज्वलंत मागणी म्हणजे एक वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती. तर आता या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांवर त्याचा किती परिणाम होईल असं वाटतं? कारण की जे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष विदर्भात निवडून येतील ते ती मागणी असं वाटतं ते उचलून धरणार. तर ते किती याच्यावर किती त्याचा परिणाम होईल? हा जो विषय आहे हा राजकीय मंडळी जाणीवपूर्वक समाजात प्रसरत असतात. त्यांचा हेतू एवढाच असतो की ऐन केन प्रकारे आपल्याला पाठिंबा मिळवण्याच्या दृष्टीने त्या त्या पद्धतीची मागण्या विधानसभेत किंवा जिथे मंत्रिमंडळाच्या सभा असतील तिथे केल्या जातात. याचा अर्थ सगळ्यांनाच तर मान्य आहे असं नाही. तुला कल्पना असेल की आपला भारत देश हा अनेक वर्षापासून या भूतलावर आहे आणि या देशात अनेक प्रकारची स्थित्यंतरं झाली. पूर्वीच्या काळामध्ये राजे लोक राज्य करत होते. त्याच्यानंतर जहागीरदार सारखे काही लोक निर्माण झाले की त्यांना त्या गावाची वतनदारी दिली, जहागीर दिली, आणि ती व्यक्ती त्या गावाचे प्रमुख म्हणून ठरवण्यात आली. त्याच्यानंतर इतिहासाचा जर मागोवा घेतला तर त्याच्यानंतर मुस्लिमांनी केलेल्या आक्रमणामुळे सरंजामशाही जास्त प्रमाणात वाढली. त्याचा अर्थ असा झाला प्रत्येकाने स्वतःचं संस्थान उभं केलं, आणि संस्थान हे केल्यानंतर एका विशिष्ट मर्यादेत राहूनच काम करण्याची पद्धती सुरू झाली, आणि ते घातक ठरलं. कारण की सामान्य जनतेला त्याचे बऱ्यापैकी दुष्परिणाम भोगावे लागले. आताच्या घडीला जर असे तुकडे तुकडे केले देशाचे किंवा त्या त्या विभागाचे, तर त्याच्यातनं भलं होण्यापेक्षा वाईटच जास्त होण्याची शक्यता याच्यासाठी आहे. कारण की शेवटी भारत हा माझा देश आहे आणि मी भारताचा नागरिक आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा त्यातली अपेक्षा ही आहे की मला एकत्र राहूनच काम केलं पाहिजे. काही तात्विक मुद्दे असू शकतात, उदाहरणार्थ जातीयवाद आहे. दुसरा मुद्दा येतो तो तुमचा आर्थिक क्षमतेचा किंवा कमी जास्तपणाचा. तिसरा मुद्दा येतो तो भाषेचा. आता ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्या भारतामध्ये किंवा देशामध्ये जर पाहिलं तर 10-15 किलोमीटरच्या अंतरानंतर भाषेची जी ठेवण आहे ती बदलत जाते. याचा अर्थ असा की त्या त्या पद्धतीने लोक स्वतःला सांभाळून घेऊन काम करत असतात. कानडी भाषेचे माणसं आता मराठी बोलायला देखील काही कमी जास्त करत नाही. तीच गोष्ट जर द्वेष करायचा निर्माण झाला तर तो या पद्धतीने करणं देशाला जेव्हा घातक आहे हे आम्हा सगळ्यांना कळेल तेव्हा अशा प्रकारचे प्रश्न मुळात उद्भवलेच जाणार नाही किंवा त्याच्यावर विचार विनिमय करून कारवाई करण्याची पण पाळी येणार नाही. म्हणजे थोडक्यात त्यांचा या निवडणुकीवर तरी आता तात्पुरता भर असेल असं मला वाटत नाही. आताच्या घडीला सगळा जो मतदार आहे तो असंतुष्ट आहे हे मी मान्य करतो. कारणं अनेक आहेत आणि कारणाची मीमांसा करायला आता वेळ नाही आहे. कारण की निवडणुकांमध्ये आता फक्त निर्णय हा आहे की हा येणार आहे का तो येणार आहे. आता याच्यामध्ये नेहमीचा जो एक परिपाठ आहे तो सत्ताधारी हा पक्ष गृहीत धरला जातो. केंद्रात एकाचं सरकार आहे, राज्यात एकाचं सरकार आहे, आणि त्याच्यानंतरच्या खालच्या लेवलवर ज्या आपण ग्रामपंचायत किंवा साध्या शहरातल्या नगरपालिका वगैरे म्हणतो त्यांच्यात एकवाक्यता येण्यासाठी शक्यतो अशीच लोकांची भावना असावी किंवा असावी की आपल्याला जर एकसूत्री कारभार चालत असेल
तर खालपासून वरपर्यंत एका विचाराची माणसं आली तर प्रगतीला चांगल्यापैकी यश येऊ शकतं. उदाहरणार्थ, एका विशिष्ट पक्षाचा पाठिंबा मिळवून काही वेळा राज्य केली जातात, तर तो जेव्हा पक्ष नाराज होतो तेव्हा त्यांची तो आपल्याला सोडवणूक करून घेतो काही कारणामुळे, आणि मग अशा वेळेस ते सरकार गडगडतं. याचे नुकसान जनतेला भोगावे लागतात. मला असं आठवतंय की लोकसभेच्या सारख्या एवढ्या पवित्र आणि मान्यवर अशा संस्थेच्या निवडणुका 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये केंद्र सरकार गडगडल्यामुळे परत परत घ्याव्या लागल्या. त्याचा भुर्दंड आर्थिक विशेष करून तो सरकारला तर भोगावाच लागला, पण परिणामस्वरूप जनतेला भोगावं लागलेलं आहे. आणि त्याचे दुष्परिणाम नंतर दिसायला लागले ते असे की मतदानाची जी टक्केवारी प्रकार आहे तो मात्र हळूहळू कमी व्हायला लागला. याचं कारण एकच आहे, नाहीतरी मी मत दिलं तर काही फरक पडणार नाही अशा भावनेने लोक टाळायला लागले. आणि त्यामुळे जे 30 आणि 35 लोक किंवा 30-35% वाले लोक मतदान करत होते, त्याच्यात ज्या व्यक्तीचं प्राबल्य जास्त होतं ती व्यक्ती अशामुळे निवडून आलेली आहे. मग ह्याच्यावर परिणामकारक म्हणून निवडणूक आयोगाने नोटा नावाचा एक प्रकार काढला होता. नोटा याचा अर्थ तुला माहिती आहे? नाही म्हणजे कोणालाच मत न देणे. हा, नन ऑफ द अबाव असं इंग्रजी म्हणतात. मला यापैकी कुठलाही उमेदवार आवडला नाही. आता या गेल्या वेळेसच्या निवडणुकांमध्ये विशेषतः लोकसभेमध्ये आम्ही असंही पाहिलं की नोटाचा वापर बऱ्यापैकी झाला. आता प्रश्न असा येतो की कायद्यानुसार मला मिळालेल्या अधिकाराचा वापर मला हा नाही तो नाही हे करत असताना, तो नाही म्हटल्यानंतर जे लोक इतर लोक त्याला दुसऱ्याला मतं देतात त्याचे दुष्परिणामही आम्हाला काही वेळा दिसून आलेले आहेत. आता याच्यामध्ये तुझ्या डोळ्यासमोर असं एक चित्र येऊ शकतं की मग सरकारने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली होत असताना सरकार याच्यावर काय करू शकतो? याच्यामध्ये सरकार काहीच करू शकणार नाही. करायचं झालं तर तुमच्या आमच्यासारख्या मतदारांना करावं लागेल. कारण की मला हे मत आहे याचा अर्थ असा की मी काही अंशी सरकारच्या निर्णय योजना किंवा निर्णय उपक्रम याला माझ्याकडनं सक्रिय पाठिंबा देण्यासाठी त्या मतदानात निवडून आलेल्या लोकांनी देशाचं भलं करावं या भावनेनेच मला उभं राहायला लागतं. आता म्हणजे आता निवडणुकीच्या काळामध्ये बिनविरोध हा प्रकार खूप चालू आहे. बरोबर. आणि असं पाहायला मिळतंय की एका विशिष्ट पार्टीचेच लोक बिनविरोध निवडून येत आहेत. म्हणजे बाकीच्याचे पण आहेत, पण बहुतांश जे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष येत आहेत ते एका, आता आपल्याला कल्पना आहे की कुठल्या पार्टीचे निवडून येत आहेत. तर असे म्हणजे बिनविरोध हा प्रकार खरंच घडतो का? आणि ते इतका मोठ्या प्रमाणात म्हणजे आता रिसेंट आकडेवारी जर का आपण बघितली तर 70 नगरसेवक निवडून आले. तर ते असं त्याच्यावर आपला काय म्हणजे असं बिनविरोध खरंच येतात का निवडून अशा निवडणुकांमध्ये? या नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक बाजू असं म्हणते बिनविरोध जेव्हा होतात याचा अर्थ काय की ह्या एका उमेदवाराच्या विरोधात दुसरे कुणीही उभं राहिलं नाही, म्हणून जी व्यक्ती उमेदवार म्हणून अर्ज भरते त्या अर्जाचा जर वैधपणा असेल तर निवडणूक अधिकाऱ्याला बाकी कुणीच उभे राहिले नाही त्यामुळे हा निवडून आलाय असं जाहीर करणं क्रमप्राप्त आहे. आता जे माघार घेतात, निवडणूक लढवत नाहीत, त्यांची मानसिकता काय काय असू शकते ते आपल्याला बघायला पाहिजे. कोणाजवळ आर्थिक बळ कमी असेल, कोणाजवळ मनुष्यबळ कमी असेल, कोणाला देण्यासारखं काहीच नसेल, गप्पत म्हणून उभं राहणारी देखील माणसं आहेत. आणि ह्याच्यामध्ये माघारीचं प्रमाण हे 100% जास्त आहे. याचं कारण असं आहे की काहीतरी नवीन केल्याचा एक आनंद उद्भवण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी काही मंडळी अर्ज करतात. वेळ आल्यानंतर ठराविक वेळेत त्याचा अर्ज माघार घेण्याच्या ज्या तारखा आहेत त्या तारखामध्ये ती मंडळी जाऊन आरामात स्वतःचा अर्ज मागे घेतात आणि विषय संपवतात. आता त्याच्यातला तुझ्या डोक्यात असलेल्या कल्पना माझ्यासमोर आलेली आहे जे तू व्यक्त केलेलं नाही, ती अशी आहे की धाकधपाटच्या दाखवून किंवा कुठल्याही प्रकारच्या जुलमानी त्या व्यक्तीला माघार घेण्यात येत असेल का असंही तुला क्षणभर वाटलं असेल.
काही अंशी हे सत्य आहे. याचं कारण असं की एखादी व्यक्ती जेव्हा विरोधासाठी विरोध करत असेल तर तो विरोधाचं कारण शोधून त्या व्यक्तीला समजावून सांगून की बाबा रे, तू आता उभा राहतोयस, परंतु हे तुझ्या ताकदीचं काम नाही आहे, माझा विजय नक्की आहे, तू उगी कशाला अपयशाचा धनी होतो, तेव्हा विनंती करतो की तू मागं घे. असेही प्रकार आहेत. आता बिनविरोध ह्या किंवा ज्या निवडणुकांचे निकाल तू आता सांगितलेस, 60-70 लोक निवडून नाही आलेले तरी परंतु ते प्रत्यक्षात त्यांना निवडलेले आहेत अशा प्रकारचा निवडणूक आयोगाने किंवा त्या निवडणूक अधिकाऱ्याने निकाल दिलेला आहे. आता याच्यामध्ये निवडणूक या संदर्भात बऱ्याच वर्तमानपत्रामधनं मी वाचलंय. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहेत. अगदी काही महत्त्वाच्या प्रतिष्ठित व्यक्ती, अभ्यासू व्यक्ती, समीक्षक, टीकाकार किंवा न्यायालयीन जीवनात अनेक वर्षे घालवलेल्या व्यक्तींची मी लिखाणं वाचली. त्यातनं एक गोष्ट सिद्ध होते की हा प्रकार दिसायला जरी गैर असला तरी हा टाळता येण्यासारखा नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. याचं कारण आहे की जेव्हा अर्जाची छाननी होते, त्या अर्जाच्या छाननीमध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करायला त्याला कुठेच वाव नाही. आणि मग अशा परिस्थितीत बाद झालेल्या अर्जाला आम्ही अन्याय केलाय असं जनतेने म्हणणं किंवा कुणी म्हणणं हे गैर आहे. उदाहरणार्थ, मी माझ्या सगळ्या फॉर्ममध्ये सगळं बरोबर आहे, पण एखाद्या क्षुल्लक ठिकाणी माझं जर सही नसेल, कागद नसेल, संदर्भ नसेल, तर ह्याच्यामध्ये चूक माझी असून निवडणूक अधिकाऱ्याने ते बाद केलं, त्याच्याबद्दल आरडाओरडा करण्यात किंवा राग बांधण्यात काहीच अर्थ नाही. आता राहिला प्रश्न असा की याच्यामध्ये देखील पण आता याच्यामध्ये पण एकाच पार्टीचे कसे निवडून येतात? याचा अर्थ असा की ज्या गावात, त्या शहरात किंवा त्या एरियामध्ये म्हणजे काही करून वर्चस्व स्थापित करायचं, पण ते म्हणजे कसंही करून आपणच पाहिजे असं एक तिकडे आहे का? समजा क्षणभर असं धरलं तरी ही लोकशाही आहे हे सिद्ध होणं अवघड आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा निवडणुका होतात तेव्हा त्यांचे जे काही नियम आहेत ते अबाधित राहून लोक अर्ज भरतात. मग त्याने अर्ज भरल्यानंतर तुझ्या म्हणण्याप्रमाणे एका विशिष्ट पक्षाने किंवा नेत्याने जोर लावून स्वतःच्या विरोधात उभे राहणाऱ्या लोकांना अन्याय मार्ग वापरून मागं घ्यायला लावला असेल तर हा दडपशाहीचा प्रकार आहे का, असं तुला वाटतं? काही अंशी ते असूही शकेल, नाकारत नाही मी. राहिला प्रश्न असा, जेव्हा इतर अपक्ष उभे राहतात त्यांचं बळ जर पाहिलं तर त्या मानाने कमकुवत असतात, परंतु कुणीतरी त्याला घोड्यावर बसवतो, तो अर्ज भरतो आणि जेव्हा लक्षात येतं आपण हा खेळ खेळू शकत नाही तेव्हा तो माघार घेतो. आता तुल्यबळ उमेदवार उभा राहिला या पार्श्वभूमीवर, तुल्यबळाच्या माणसाला जर खात्री दिली की बाबा रे, आता तू वेळही घालू नको वाया, पैसे नको वाया घालू, तुला हे जे हवंय ना, तुला काय हवंय ते मी देऊ शकतो नंतर, आणि तो जो समाधानी झाला तर स्वतःहून तो अर्ज मागे घेतो. तर दडपशाही ही शेवटी लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये दडपशाहीचा काही अंश निश्चित आहे. फक्त समजणाऱ्याला ते समजलं पाहिजे की मी काय करतोय, आणि जर त्यांनी स्वेच्छेने केला असेल तर तो कायदेशीरच गोष्ट होऊ शकते की त्याची स्वतःची तयारी नव्हती. हा एक भाग झाला. निवडणुकामध्ये प्रचार करत असताना जे भाषणं केली जातात त्या भाषणाचा खऱ्या अर्थी, आता मी एक नागरिक या नात्याने अनेक वर्ष मी मतदान करतोय, मला नेहमी जाणवतो की आजही मला लक्षात येतंय की आपल्या या निवडणुकी प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रकारचे बदल अपेक्षित आहेत. उदाहरणार्थ, या वेळेला एक व्यक्ती उभी राहिली आणि तिची आर्थिक संपत्ती किंवा परिस्थिती 5 कोटीची आहे, आणि हीच व्यक्ती 5 वर्षापूर्वी उभी राहिली होती. तर तेच माझ्याकडे अजून एक ते माझ्या एका घेऊन जातं की आपण जे आधी बघतो त्या माणसाला तो शून्यातनं उभं राहिल्यासारखं असतं, पण जेव्हा खूप वर्ष जातात तेव्हा खूप अचाट संपत्ती येते. तर ते उमेदवार उभे राहिला की त्याची संपत्तीचा स्रोत म्हणजे एवढे पैसे येतात कुठून, म्हणजे हे ते कळलं पाहिजे आपल्याला. हे कळणं अशक्य आहे. याचं कारण असं आहे की आजच्या घडीला भ्रष्टाचार हा आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, हे मान्य करावं लागेल. ती व्यक्ती कुणीही असू दे,
किंवा पक्ष कुठला असू दे, शेवटी समाजकारण करत असताना अर्थकारण कसं जमवता येईल ही देखील त्या माणसाची भूमिका असते. आता हा भ्रष्टाचार होतो. आता मी तुला उदाहरण दिलं तर पटेल एखाद वेळेस एखादं 10 वर्षापूर्वीचं घर आहे, त्या काळात त्याची किंमत 15 लाख रुपये होती. पण आजच्या घडीला त्याच घराची किंमत 1.5 कोटी होते. याचं कारण आहे बाजारभाव. ते त्यांनी वाढवले नसतात, सरकारने वाढवलेले आहेत. आणि मग त्याच्या अर्थ याने काही न करता त्याची वाढलेली आहेत. याच्या प्रकारे यातनं जर विचार केला तर भ्रष्टाचार हा अगदी कर्करोग झालेला आहे भारताला. तो थांबवणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर अशक्य पण आहे. कारण की शेवटी राजकारण करत असताना त्या माणसाचं जे जीवन आहे ते स्वतःचं राहतच नाही. आणि मग त्याचं मूल्य म्हणा किंवा त्याचं परतावा म्हणा, त्या माणसाला आपल्याला जास्तीत जास्त पैसे कमवता येईल. कारण की पुढच्या वेळेस तो जर व्यक्ती आली नाही तर तो बेरोजगारच होईल. हो. आणि मग बेरोजगारीत आपल्याला कसं राहता येईल, त्यापेक्षा भविष्याची तरतूद करण्याच्या दृष्टीने देखील हे लोक या पद्धतीने व्यवहार करत असतात. आता निवडणुका म्हणला की युत्या आल्या आणि युत्या अशासाठी की अजून ताकद मिळेल, विजय मिळेल. तर आता आपण बघतोय की एक कुठलाही पक्ष कोणाबरोबरही युती करून चाललाय. म्हणजे आता जे जन्माचे वैरी आहेत ते पण युती करून चाललेत. म्हणजे असं की पक्ष त्यांचे मूलभूत तत्व विसरतायत का आता अगदी बरोबर आहे. सत्तेपोटी? बरोबर आहे. याच्यामध्ये हा जो विषय आहे, प्रत्येक पक्षाला असं वाटतं सगळ्यात मोठातला मोठा पक्ष मी व्हावा. आणि तो होत असताना साम दाम दंड भेद ही जी नीती आहे याचा पुरेपूर वापर केला जातो. त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपलंसं केलं जातं तर सर्व गुणदोषासहित त्याला मान्य केलं जातं. आणि अशा प्रकारची वाटचाल लोकशाहीला फार मोठ्या प्रमाणात घातक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की मला आठवतंय ज्या भाजपचे केवळ 2 खासदार होते, तोच भाजप या 25 वर्षामध्ये 30 वर्षामध्ये झपाट्याने प्रगती करत करत इथपर्यंत आला. आणि ह्याला जो तू म्हणलास की मिलीजुली सरकार किंवा युती सरकार, याचं कारण आहे आयाराम आणि गयाराम. आणि ही मनुष्य स्वभाव आहे. मला एखाद्या व्यक्तीला जर जवळ करायचं असेल तर जे जे म्हणून मला सुचेल, जे जे करता येईल ते ते करून मी त्याला माझ्या अंकित करतो. आणि नंतर तो जर तो माझ्या शिरजोळ झाला तर त्याला तोंड देताना मला नाकात दब येतात. परंतु जर आव असंच आणावा लागतो की मी देशाचं भलं करतोय. देशाचं भलं करण्याची व्याख्या फार वेगळी आहे. या भारतामध्ये सुदैवाने आता हातावर बोटावर मोजण्या इतके काही व्यक्ती अशा आहेत की ज्यांना संसार किंवा स्वतःचं हित बघण्याची गरज नाही किंवा त्यांनी केलेलं नाही. परंतु त्या पार्श्वभूमीवर त्याच्या कितीतरी पटीने जर त्याचे सहकार्य असतील तर ते येणाऱ्या काळामध्ये त्रासदायक ठरू शकतो. आता याचा शेवटचा इथे मी म्हणजे प्रश्न आहे असा की आत्ताची जी निवडणूक प्रक्रिया आहे ती थोडी कॉम्प्लिकेटेड आहे असं मला वाटतं. कारण की आता आपण बघतोय प्रत्येक प्रभागामध्ये अ ब क ड असे विभाग केलेले आहेत. बरोबर. आणि प्रत्येक प्रभागाला एक एक उमेदवार, प्रत्येक याला एक एक उमेदवार आहे. म्हणजे अ ला 1, ब ला 1, क ला 1